आमचा मराठवाडा फक्त संतांची भूमी नाही, सहनशील लोकांची भूमी आहे। तुम्ही विदर्भ कमीत कमी करार करून तर महाराष्ट्रात आले। आमच्या मराठवाडा करार न करता विनाअट महाराष्ट्रात सामील झालेला आहे। सुधीर भाऊंनी वैधानिक विकास मंडळाच्या बाबतीत जो प्रश्न मांडला, निश्चितच विदर्भाबरोबर मराठवाड्याचा अनुशेष आता मागच्या 10-12 वर्षात आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या माध्यमातून विदर्भाचा बराच अनुशेष कमी झाला असं तुम्ही आता सांगितलं, पण मराठवाड्याचा अनुशेष वाढतोय। अध्यक्ष महोदय, एक उदाहरण देतो। 16 सप्टेंबर 2023 ला संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगरला एक कॅबिनेटची बैठक झाली। 45,000 कोटीच्या घोषणा केल्या गेल्या। मंत्री महोदयांना माझी विनंती आहे, त्या 45,000 कोटीपैकी खर्च किती झाले हे एकदा लोकांना सांगावे, किंवा प्रत्यक्ष घोषणा होणे त्यातले सुधीर भाऊ अर्धे GR पण निघाले नाहीत, ते फक्त घोषणा झाल्या कॅबिनेटमध्ये मराठवाड्यासाठी 45,000 कोटीचं पॅकेज। त्यातले किती GR किती निघाले? म्हणजे अशी सहनशील लोक आहेत आमची, ती विचारच नाही त्यातले GR, त्याचं पुढे काय झालं? फक्त पॅकेजच्या घोषणा मोठ्या करायच्या आणि प्रत्यक्षात अंमलबजावणी काय? जसं तुम्ही आता सांगितलं की वैधानिक विकास महामंडळ बंद असलं तरी आपण त्या खर्चाच्या बाबतीत किती खर्च करतोय ही आम्ही पटलावर ठेवू, किंवा सर्वसामान्य महाराष्ट्र जनतेला किंवा मराठवाड्याच्या जनतेला सांगू। तर या 49,000 कोटीपैकी प्रत्यक्ष खर्च किती झाला हे सांगणं गरजेचं आहे। अध्यक्ष महोदय, आपण मराठवाडा वॉटर ग्रीडची म्हणजे 1900 निवडणुकीच्या आधी खूप मोठ्या प्रमाणात घोषणा केली। परत महाविकास आघाडी सरकारच्या काळात मराठवाडा वॉटर ग्रीड बंद झाली म्हणून ओरडाओरडी केली, परत ह्यांनी चालू केलं म्हणून सांगितलं। मला विचारायचं की मराठवाडा वॉटर ग्रीडसाठी तरतूद किती आहे आपल्याकडे? फक्त 5 कोटीची। 19 पासून 26 आहे। नेहमी मुख्यमंत्री महोदय म्हणतात आम्हाला की मराठवाड्याची पुढची पिढी दुष्काळ भागणार नाही, पण एक साधं उदाहरण देतो। 2014 ला पार खोऱ्यातनं गोदावरी खोऱ्यात पाणी आणण्यासाठी एक DPR मंजूर झाला। तो DPR अजून 12 वर्ष फायनल नाही, अजून DPRलाच मंजुरी नाही। DPR जर 12 वर्ष पूर्ण होत नसतील तर पुढची पिढी, त्यात 25-30 वर्षात एक पिढी संपून जाते, अर्धी पिढी गेली, अजून DPR फायनल काम तर कधी पूर्ण होणार? त्यामुळं फक्त घोषणा करण्यापेक्षा उद्योगाच्या बाबतीत दावोसला जेवढे करार होतात त्यातले बहुतांश उद्योग हे पश्चिम महाराष्ट्रात येतात, मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक। विदर्भ आमच्या पुढे गेलाय, मराठवाड्यात फक्त 4% उद्योग आहेत त्याचे करार झालेले। आणि मराठवाड्याला संभाजीनगर, जालना इथं उद्योग झाले म्हणजे सगळ्या मराठवाड्याला रोजगार मिळाला असं नाही होत। आमचा अर्धा मराठवाडा पुणे मुंबईत काम करतोय, आमचं मायग्रेशन होतंय खूप, हे थांबलं पाहिजे। सर्व न्यायी विकास झाला पाहिजे, यासाठी सरकारनं काम करणं गरजेचं आहे। त्यामुळं माझी एवढीच विनंती आहे की जसं सुधीर भाऊंनी सांगितलं त्याच बाबतीत सुद्धा मराठवाड्यात जे अनुशेष आहेत, सिंचनाचा अनुशेष असेल, किंवा साधं एक उदाहरण देतो, निजामकालीन शाळांसाठी निधी दिला होता, त्यावेळेस मंजूर झाला होता, सुधीर भाऊ तुम्हीच केला असेल, त्याला सुद्धा निधी दिला नाही अजून शाळा दुरुस्तीला। एवढा सहनशीलतेचा अंत बघू नका मराठवाड्यात तुम्ही लोक, एवढीच विनंती आहे। मी जास्त काय बोलत नाही, फक्त विदर्भाबरोबर मराठवाड्यावरही आपला विदर्भाचा अनुशेष कमी झालाय, पण मराठवाड्याचा अनुशेष वाढतोय, यासाठी सुद्धा सरकारनं लक्ष द्यावं एवढीच विनंती करतो। धन्यवाद।